नमस्कार मैत्रिणींनो, आता तर काय मुलांच्या सुट्ट्या संपून शाळा सुरू झाली आहे आणि सगळ्या आयांना पडणारा प्रश्न म्हणजे आज टिफिनला काय बनवावे आणि रोज मुलांना नवीन काहीतरी हवं असतं. त्यासाठी ही रेसिपी नक्की बघा. मी यामिनी, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे घरच्या घरी कपकेक, तेही ओरिओ बिस्किट आणि चॉकलेट्सपासून. त्यासाठी बिस्किट्स घेतले आहे मी ओरिओचे. ते चांगले हातानेच क्रश करून घेणार आहे. तर बघा, हाताने आपण ते असे क्रश करून घेतले तरी ते होतात. मिक्सरमध्ये फिरवण्याची गरज येत नाही. आणि त्यात आता पूर्ण क्रश केल्यानंतर जसे हवे तशा क्वांटिटीनुसार तुम्ही त्यात दूध ॲड करायचं आहे. हे दुधातच आपण ते छान असं बॅटर तयार करणार आहोत. तर व्यवस्थित असं दूध ॲड करून बघा, असं पूर्ण फेटून घ्यायचं आहे, म्हणजे ते बिस्किट त्याच्यात पूर्ण मिक्स होतात आणि छान असं बॅटर तयार होतं आपल्या कपकेकसाठी. आणि दुसऱ्या साईडला कढई प्रीहीट करण्यासाठी मी ठेवलेली होती. तर ती कढई प्रीहीट ऑलमोस्ट होत आलेली आहे आणि इकडे आपलं बॅटर पण अशा कन्सिस्टन्सीमध्ये करून घ्यायचं आहे. तर बघू शकताय तुम्ही त्यात. आणि त्यात घालायचे आहे इनो, आणि ते एकदम थोडं चिमूटभर इनो घालायचं आहे. बघा तुम्ही, मी पण एकदम थोडाच इनो घातला आहे. आणि त्यात थोडंसं दूध ॲड करून छान असं मिश्रण परत फेटून घ्यायचं आहे. एकदम स्पॉन्जी आणि फ्लफी असा केक बनतो. आणि मी हे वाटीतच मिश्रण टाकणार आहे, पण माझ्याकडे बटर पेपर अवेलेबल नसल्यामुळे मी आपला साधाच पेपर घेऊन त्याला तेल लावून घेतलं आहे आणि तेच वाटीत ठेवलं आहे. तर बघा, ते मिश्रण असं त्यात टाकून घेणार आहे मी. मिश्रण टाकल्यानंतर त्यात थोडी चॉकलेट्स पण ॲड करणार आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं हवं असेल तसं ड्रायफ्रूट्स किंवा चेरीज पण तुम्ही ॲड करू शकतात. मी यात फक्त सिंगल चॉकलेट ॲड केले आहे. बाकी जास्त काहीच साहित्याची यात गरज पडत नाही. फक्त आपल्याला जेवढं अवेलेबल असतं तेवढंच आपण टाकलं तरी ते खूप भरपूर असतं आणि मुलंही ते खाऊन खूप छान प्रकारे खुश होतात. असं थोडं टॅप टॅप करून घ्यायचं आहे त्याला आणि मग व्यवस्थित ते सेट होतं. आणि नंतर बघा, प्रीहीट झालेल्या कढईमध्ये मी ते ठेवणार आहे. व्यवस्थित असे ठेवल्यानंतर त्यावर पॅक असं झाकण लावून ठेवायचं आहे, म्हणजे वाफ बाहेर येणार नाही. आणि त्यावर थोडं वजन ठेवलं होतं. आणि बघा, एक 10 ते 15 मिनटात आपले छान असे कपकेक बनून रेडी होतात. आणि त्याला लगेच न काढता थोडं गार होऊ दिलं आहे मी एक 5 मिनटासाठी. आणि मग व्यवस्थित असे त्याच्या कडा मी ओपन करून घेतलेल्या आहेत. चमच्याच्या साहाय्याने त्या कडा अशा ओपन केल्यानंतर मग ते आपल्याला काढायला एकदम सोपं जातं. तर बघा, अशा पद्धतीने कडा ओपन करून मी ते ताटात असा टाकणार आहे. खूप छान पद्धतीने ते निघतं. बघा, थोडं पण ते वाटीला लागलेलं नाही आहे आणि बटर पेपर लावल्यामुळे ते बेस पण त्याला खाली काहीच नाही लागलेला. व्यवस्थित असं ते बटर पेपर काढून घेतल्यानंतर बघा तुम्ही, किती छान असा केक तयार झालेला आहे, कपकेक. सारखे दुकानाचे कपकेक खाऊन कंटाळा आला असेल आणि घरीच काहीतरी छान बनवायची इच्छा असेल तर हे बनवून तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. अशा सोप्या आणि छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.